तुझ्याविना या वेबसिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केलेली असून कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. यातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. बंड्या हा फंटर कुठं आहे? मला का माहीत, गेला असेल पालवी पळवाय. ते का मला सांगून जाते वय. सकाळी बाबा त्याच्या चोताच केला, म्हणाला जर का कोळपा याय नसलेस बुगाच करतो म्हणून सांगितलंय. आणि ते बिस्किट का नाही नको तेव्हा मार खायचं असते बघ. यशा तुझ्याकडे काम आहे. काय आपल्या सगळ्यांना मिळून जायचं एका ठिकाणी. काय कराय? हे बघ, आम्ही सगळीजण मिळून गड संवर्धनासाठी जाणार आहे रांगणाला. मग तू येणार आहेस काय? महाराजांचं काम आहे म्हटल्यावर मी येणारच. महाराज आपल्या हृदयात आहे. आणि ही दोन यश आहे म्हटल्यावर हे दोघं पण येणारच. आणि तुला माहिती आहे, जिथं यश तिथं अपयश कधी येतच नाही. चालतंय दादा, सगळ्या कामाचा बुगाच. घ्याप भोगाच म्हणा. एक तरी काम करा येते का नीट? हे बघ, उद्या सकाळी 8 वाजता तयार होऊन या, कळलं काय? चल. हे थांब, आपण कट्टर दुश्मन आहे. हा. फक्त एकाच दिवसासाठी फ्रेंड, नंतर तू कोण मला माहित नाही. जा. ठीक आहे, चालतंय. मला तर कुठं तुझ्यावर संसार करायचा आहे. बंड्या हा सकाळी लवकर उठायचं. 8ला म्हणजे इथं रेडी पाहिजे बघ. असणार. जर हलगर्जीपणा केलास नाही. तर मग सांगतो. तुझा रे? मी होय, मी सकाळी पहाटे 4ला जागा असतोय. 4ला का? ते जानू बरोबर बोलायला. ते कसं इकडं 4 वाजल्यात म्हटल्यावर तिकडं संध्याकाळचं 4 वाजतात. मग बोलाय जरा वेळ मिळतोय. चाईला भारी आहे वा तुझं. आणि आमचा हाय एक हाय, ते बी काय सरळ नाही. होय होय. चल बंड्या. थांबा की, उद्याची तयारी दाखवतो तुम्हाला. बर चल रे. लवकर या. हा. सजनी ग बोललो मी, काय जादू केली, बघून तुला जीव माझा होई वर खाली. ना 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 आय एम बॅक. ना 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 ना. कसं वाटतंय? काय रे? काय म्हणजे उद्याची तयारी. कसं वाटतंय? हा, तिथे काय पार्टी करायला चालला? गड संवर्धन म्हणजे काय माहिती आहे काय? अरे जाऊन तिथं साफसफाई करायची, काय असेल ते व्यवस्थित करायचं. आणि तू काय हे घेऊन आला शे? हे असलं सगळं नेऊन तिथं कचरा करते असा म्हणून हे सगळं आम्हाला करायला लागतंय. आपणच जर व्यवस्थित वागलं तर तसं करायला लागेल काय? हा, सुधरा रे. जावा तोंड घेऊन. थांबा, आलो 2 मिनिटात. होय, अजून हाय इच्छा? आलो की 2 मिनिटात. डॅन. आता कसं वाटतंय? सुधारल्यास ना? चला. शेवटी गडावर आला होता. या कोपऱ्यात टाकूया. गडावर घालू. या इकडे, या इथे, या कोपऱ्यात. इथं टाका का नाही? हे ऐका रे, एक महत्वाचं सांगतो. आता तो कचरा आपण सगळ्यांनी गोळा केला. कचऱ्यात बघा पाण्याची बाटली आहे, कॅडबरीची पाकिट आहेत, कुरकुर आहे.
हे सगळं घेऊन येतात. येऊन दे, येण्याबद्दल माझं म्हणणं काय नाही. येताना घेऊन येणार, भूक लागणार, खाणार माणसं, पाणी बिन ताण लागणार, पिणार. पण हा सगळा कचरा आपण करतोय आणि गडावर टाकतोय. हे योग्य आहे काय? अजिबात नाही. आणण्याबद्दल काय नाही. ज्याचा ज्याचा कचरा आपलं घ्या, घेऊन कुठे तिथे नेऊन कुठे ते कचरा कुंडी असते तिथे टाका, विल्हेवाट चांगली लावा. पण उगाच येऊन असं गडावर घाण करणं हे का बरोबर नाही. गड कुणा जाईल? आपण जाईल. आपणच व्यवस्थित जपलं तर राहतील व्यवस्थित. स्वराज्य जर घाण केलं तर आपलं घर घाण केल्यासारखं आहे. बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येकानं आता जरी अजून पुढे जरी काय गावलं, व्यवस्थित जमा करूया, व्यवस्थित कचरा व्यवस्थित ठिकाणी ठेवूया, योग्य ठिकाणी पेटवा आला तर पेटवूया. शक्यतो पेटवायचा नाही, कारण कसं आहे आता पावसाळा आहे त्यामुळे चालेल. उन्हाळ्यात कसं होतंय, गडाकडे सगळीकडे असं गवत असते त्यामुळे पेटवून चालत नाही गडावर. आता पावसाळा आहे, बघूया आपण अजून कुठं कुठं काय काय होतंय बघूया आणि इथं आणून जमा करूया. ओके, चला चला. पाणी काय चाललंय दादा? पाणी बघा की एकी बस मारा लागते. असं पसला का नाही जातील उडून. इथे काय करायला? गड संवर्धनाला. आणि तू काय करायला? असेल नाही काय करायला इथे येऊन? का कुत्री पावालास? हा, इथे गड संवर्धन करायला इथं काय काम बिम करायला सोडून बोंबलत दंगा बिंगा करायला लाज वाटत नाही? जरा कामावी माझं बघ. चुकलं आमचं. चला रे पावत्यात मारी धरून. दादा ऐसा का नाही?
दादा ओ दादा कशाला बेरडालायच कोणतरी मेल्यासारखं आज इकडे कुठं रे काय रस्ता चुकला आम्ही काय भेटायला यायचं नाही हो तुम्हाला जातो मग ए बस खाली बिना कामाशिवाय येणार नाहीस विर्या म्हणतात 4 पावसाळे जादा खाल्यात काय आहे ते काम सांग चाड दिशील काम तसं काय नाही पण तुम्ही नाहीसा गमना काय खऱ्यानं बोलालच काय नाहीतर तुला मी आज ओळखत नाही हो दादा तुम्हाला लई महत्वाचं सांगायचं आहे हा बघ आता कसं पॉईंटला आलंस सांग लवकर हो दादा तुम्ही आणि सा पण ती यशा स्वतःला दादा समजाले हे बघ कावळ्यानं मोराची पिसं लावली म्हणजे काय मोर होत नाही आणि यशानं किती बी भाईगिरी केली तरी यशा काय भाई होत नाही त्याला अंगातच गुण लागतोय कळालं काय हा बराबर पॉईंट बोलले असा दादा त्यांची त्यासनी लायकी दाखवून द्यायची भाई कोण विर्या दादा आणि ते बिस्किट काय झोपलंय काय त्याला माहित नाही काय विर्या काय करू शकतो ते अहो दादा मेन सूत्रधार तो बिस्किटच आहे त्यानं सगळे आग लावल्या बघा कडू बोड्याचं कुठलं नाही तर त्या यशाचं काय चाललं असतं एकट्यानं मारलं असतं पण ते बिस्किट त्याच्याबरोबर आहे त्याला आम्ही काय करणार मग देवा काय झोपलाय काय तिथे काय सांगायचं दादा तुम्ही नाही सा सगळं सूत्र बदललंय येणार आहे आज सगळी कामं झाल्यात पण ते बिस्किट तुम्हाला म्हणाल ते मारणार आहे तुम्हाला म्हणून सांभाळ ना हा दादा काय आलं दादा काय आलं चाईला बिस्किट मला मारणार म्हणतोय दादा दादा शांत व्हा शांत व्हा शांत दादा सोडा दादा सोडा पुढच्या लवकर सांगा नाही. दादा दादा उसात सोडा दादा सोडा पुढच्या लवकर सांगतो दादा सोडा पुढच्या वेळी जर लवकर नाही सांगितलंस उसातच फेकतो तुला हा दादा दादा पुढच्या सांगतो सांगतो ए कुठे चाललायस थांब 5 मिनिटं कपडे घालूया जायचं डायरेक्ट आणि घाव घालायचा त्यासने हा मी बी 5 मिनिटात जाऊन कपडे बदलून येतो या तुम्ही घरला माझ्या चाईला या सगळ्यासनी मस्ती आल्या या सगळ्यासनी की नाही उसात आणून डबरा करून पुरायच लागतंय आणि या बिस्किटच्या तर चाईला देवा हा इथं बसले का नाही लय आठवण येत्या कोणाची रे दादाची हो दादाची होय जरा असं इकडे बघ. इकडे इकडे. त्याला आठवण येते इथला दादा कोण माहिती आहे ना कोण फक्त येस दादाच समजलं काय त्या दादाची आठवण काढतोय चायला देवा एक मारून याला भागत नाही 4 मार 4 परवा माझी केळं खाल्यात आणि आज त्याचं नाव आलंय ए वसाड्या तुला माहित नाही आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी केलेली लागले त्या दादाचं नाव घ्या कुबीचा गड्डा आणि तुझ्या विर्याचा पडका वाडा अड्डा नाव काढू नको त्या दादाचं तुझ्या सॉरी चुकलं माझं कुठला दादा मला माहित नाही आता कसं बराबर बोल इथं एकच दादा येस दादा ते चेनचं तेवढं लक्षात ठेवा होय होय गळा सांभाळ नाहीतर तुझी चेन देवालाच घाला लागेल काय बिस्किट होय होय तुमचं कधी चुकलंय होय हा काय यशवंतराव थांबा ती वेळ काही येऊ देत नाही दररोज गळ्याचा व्यायाम करतोय आईला लई चाबर झाली की ते कसं आहे तुमचा आशीर्वाद हो आणि तुमच्या बरोबर राहतोय म्हटल्यावर तेवढं तरी येणार की ये घालूया गप पहिला लेखाच्या काम कर चालू आहे विल विल ते नव यशवंतराव ये बरोबर पाठवून आणणार होत त्याच काय झालं आणि ती पाखरू हा पाखरू काय
संजय दत्तच काय म्हणतोस उर्फ संजू बाबा फट्टाकडीच अशी एक लावलेली बिस्किटला का नाही दाडवण आणलेलं आहे. थोडक्यात वाचले असा नाही तुमचं बी काय झालं असतं माहिती आहे ना. तो विषय बंद विषय. बर बर. देवा पप्पू याकर म्हणतात सगळ्या कामांचा भोगाच. तुम्ही अजून बघितले असा कुठे दुमडाच पडतय ते. म्हणजे बॉम्ब बिम आणलास का काय? ओ देवा बाज की नजर चीते की चाल और संजू के वार पे कभी संदेह मत करना. दुमडाच शेवटी पप्पू याकरनं आणलंय सगळ्या कामाचा भोगाच. दादा काम होणार लागा तयारीला. एक नंबर अभिनंदन अभिनंदन एक नंबर. बघ बिस्किट मला आता सप्पारी शिवूनच घ्यायला पाहिजे एक नवीन टेलर कडनं. का सांगू मला चेन मिळणार बाबा. आईला काम करणार ती आणलं मी. दादाचे मला देणार होत तुमच्याकडे कशी काय? ते कसा आहे ब्रो तू न घातलीस काय मी न घातली काय सगळं सारखंच रे. आणि बघ टेन्शन तुला कळ पाहिजे काय पाहिजे जरा बिस्किट निघते बरं राहू दे घे नंतर देतो टेन्शन घेऊ नका रे. आईला ते न घातलं काय आणि मी न घातलं काय? देवा ते गणित काय कळा नाही डुचकीवरनं गेलं. बरं मी तुला एक सिंपल एक साधा प्रश्न विचारतो ते म्हणजे गणित विचारतो. मला सांग कोंबडी आधी का अंडा आधी? कोंबडी आधी. मग कोंबडी कशातनं जन्माला येणार? अंड. मग अंड कोण घालणार? कोंबडीच की. मग कोंबडी जन्माला कशातनं येणार? अंड्यात ना. म्हणून तुला सांगालोय दादा दिलेली चीन तो माझ्याजवळ ठेवतो आणि एक गणित सुटलं गणित तुला परत देतो की काय बिस्किट? होय घेऊन जा की तुझी. काय दादा बरोबर आहे ना? बस असतो ती बस विचारले कर बरोबर. ती नव यशराव कार्यकर्ते कुठे दिसाय नाहीत. कोण? अहो कोबीच गड्डा कोण? विरा दादा गेला असेल कुठं नांगराय. खरंच काय? मग हा कसा आहे बोंबले फिरत असेल. अरे बघ की घराला कुलूपच आहे. खरंच नांगरा गेले? कुठलं नांगराय गेला असेल बोंबले कुठं फिराय. हिला काय कुठं फिरते कुणाला माहिती. आमचं यशवंत दादा एक नंबर. दादा लग्नात मला सप्पारी शिवणार आहेत. मला दे सप्पारी. मला काय चेन आहेच. माझी चेन तुम्ही घेतली असा नव आणि 2-2 चेन. अरे तुझी घाण ठेवली अरे ते गणित सुटलं की तुझी तुला देऊन टाकतो बस खाली. घे बसा रे सगळ्यांनी शिव्या. महिना झाला मर्दा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय. काम होईना काय होईना पहिला काम करा मग बघूया. टेन्शन घेऊ नका यशवंतराव काम तुमचं 100% होणार हो. तू गप होईल होईल म्हणा. तुझी आयडिया ऐकली बांधावनं उडी मारली गुडघ्याची वाटी सरकून घेतली मी. उठता येईना ग बसा येईना. दादा जरा सुद्धा टेन्शन घेऊ नकोसा. बिस्किट घरात जायचं आमच्या जातो. परवा 12 दिवसाला मला प्रेझेंट वाटी मिळाली ती वाटी स्टीलची घेऊन येतो जातो. जा 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 शिर्डीला ठेवूया पुढे धराय. यायला ही वाटी कुठली ती वाटी कुठली कळते का नाही काय? बसते बसते माझं काय दादा फटाकडी फटाकडी.
हे जरा मागू हे आणि कोण फटाकडी रे ताना तारी किती 4 5 2 बैलवर ढगात लोंबाला काय दिसना तार 1 4 10 15 16 19 18. तुझ्या आईला तुझ्या मी तुला फटाकडी दिसतो रे. ते कसं आहे मावशी माहिती झालं मला तुम्ही येता वेळी जळल्यागत वासाला म्हणून फटाकडी म्हणता आणि मावशी त्याचा आहे माहिती आहे काय तुमची आई आणि माझी आई काय वेगळ्या आणि सारख्याच हो. तुझ्या आईच्या गावात मी तुला मावशी दिसतो रे. तुझा लहान मेंदू कुठे गेला काय फिरायला. तेव्हा हीच ती दाडवान हलवलेली हीच ये बघ आणि चुकलीच बघ आईच्या गावात तुझ्या आईचं गाव तेच माझ्या आईचं गाव तेच एकच समान. हे जरा पुढे या तुम्ही हे जरा पुढे या रे. ए पप्प्या कुठनं धरून आणलं त्याला. ये बघ आणि चुकलीच बघ मला कुठनं पकडून आणणार नाही. मी साधा गरीब माणूस हाय गरीब माझा मेंदू बिंदू एकदम ओके आहे बघ. ये पुढे या रे तुम्ही. अरे पुढे या की. ए पत्ते चल बाई ह्याच्या नादाला लागून काय फायदा नाही. ए पप्प्या नंतर खबर दे चल. काय येस कसा काट्यान काटा काढला हा. होय होय बरं गेलंच बघ. आईला देवा हा शाळेला विर्या आलंय ना. युरिया भीतोच कशाला येऊ देत घालायचा घाव. आता फोडतोच बघ. थांब आईला हे ना आणि काय झालं. या संधीची मी लहानपणापासून वाट बघालतो. खरंच आहे मग त्या वीर्याला मीच मारणार. तूच मारू शकतोस फोडतो. याचं मरण आले वाटतं जवळ. देवा पाया पडतो. विजय भव माझ्या रे पडतो की दादा. यशस्वी भव. यश नावातच यश तुला यशच मिळणार. फोडतो. हा माझ्या मच्छरांच्या पाया पडत नाही मी. श्यामा आईला मला मच्छर म्हणते तुझा भोगाच होणार. कावळ्याच्या शापान गाय कधी मरत नाही. आईला कधी मच्छर म्हणतय कधी कावळा म्हणतय जणू काय रोनाल्ड डुलूच लागल्यागत झाले. श्राप आहे का नाही बघ की माझा. मार खातेस. काय बिस्किट काय चाललंय. बिस्किट आता पार्लीची बिस्किट नाही टायगर बिस्किट झाले. त्याच्यामुळे खांद्यावर हात बीत ठेवणे हे विसरायचं आणि खांद्यावर हात ठेवता 10 वेळा विचार करायचा. 10 वेळा. आईला 10 म्हणते आणि 5 दाखवाले. ए बंडा छा कुठला न टायगर बिस्किटचा. ऍक्शन. काय रे. काय म्हणजे उद्याची तयारी. का कसं होतंय. मरता काय काय. अरे याच्या डोसकीत एक बसली बाग. अरे म्हणून ते असं करतो रे. एक मारली दुसरी इथं बसली हाता मारली दुसरी बसत ते काढली बसत. प्रॅक्टिस करतो तसं का माराय नाही रे. अरे प्रॅक्टिस मग आणि बसल बघ हे ओरिजिनल. अरे बघ झालं. नाही कड लागला असेल. तो असा ऍक्शन. दादा दादा शांत शांत शांत.
चला 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 पुढच्या वेळेला आपण लागतो. चला, चला. मला गावायला ये. गावायला ये मला ते. ऍक्शन दादा. ओ देवा बाज की नजर चीते की चाल और संजू के आईला काय राव अरे वार कभी संजय ने कहा ओ देवा बाज की नजर और चीते की चाल आणि संजू बाबा हसायला इसका सगळ्या वाक्याला तुझ्या ऍक्शन. अरे बाबा घे बसा. तुला 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 सगळ्यांनी शिव्या. आधी ते काम होऊन दे. काय मर्दा महिना झालं गुडघ्याला पासिंग बांधून बसलो. तुझ्या आईला तुझ्या मी घेतला आईच्या गावात मी घेतला मावशी दिसते रे. तुझं लहान मेंढू जरा कुठे गेले. हे विसरायचं आणि खांद्यावर हात ठेवता 5 वेळा. हे विसरायचं आणि खांद्यावर हात ठेवता 10 वेळा विचार करायचा. 10 वेळा. आईला 10 म्हणते आणि 5 दाखवाले. ऍक्शन. ए बंडा छाप उठला ना टायगर बिटकीचा. बिटकी का ए बंडा